नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पायाभूत चाचणी सत्र 2025-26 वर्ग 8वी विषय इंग्रजी हा पेपर अभ्यासणार आहोत। बघा, जसे की आपल्याला माहित आहे की प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा हे दोन प्रश्न कसे असतात तर तोंडीचे असतात। तर बघा, प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा हा तोंडी पेपर असतो। मग बघा, इथं आपण बघू शकतो रायटिंग सेक्शन मध्ये मग आपला तिसरा प्रश्न आहे लँग्वेज स्टडी। यामध्ये बघा, क्लासिफाय द गिवन वर्ड्स इन द टेबल। इथे बघा काही शब्द दिले आहेत, त्यामध्ये कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन आपल्याला वेगवेगळे करायचे आहेत। एक उदाहरण दिलं आहे रिव्हर आणि लंडन। त्यानंतर बघा सिटी, बुक, रिव्हर, लंडन, सह्याद्री आणि अमोल। यापैकी कॉमन नाउन कोणते आणि प्रॉपर नाउन कोणते? तर कॉमन नाउन होणार रिव्हर, सिटी, बुक आणि प्रॉपर नाउन होणार लंडन, सह्याद्री आणि अमोल। नंतर प्रश्न पहिला बी, कंप्लीट द टेबल यूजिंग गिवन सेंटेन्सेस। इथं बघा 3 सेंटेन्स दिले आहेत आणि त्यातलं सब्जेक्ट आणि प्रेडिक्टेड हे आपल्याला वेगवेगळे करायचे आहेत। तर पहिला एक्झाम्पल दिलं आपल्याला द स्काय इज ब्लू, त्यामध्ये सब्जेक्ट द स्काय आहे। सेम त्याच प्रकारे बघा दुसरा सेंटेन्स आहे दे गो होम इन द इव्हनिंग, यामध्ये सब्जेक्ट होईल दे आणि नंतर होणार गो होम इन द इव्हनिंग। तिसरं सेंटेन्स आहे सी गॉज टू स्कूल एव्हरी डे, तर बघा सब्जेक्ट शी येणार आणि बाकीचं वाक्य इकडे येणार। त्यानंतर बघा प्रश्न चौथा ए, राईट द कंपाऊंड वर्ड्स। यामध्ये बघा चेअर दिला आहे, चेअरपासून आपले कंपाऊंड वर्ड तयार करावायचे आहे। तर चेअरपासून चेअरमॅन असा हा शब्द तयार होऊ शकतो। दुसरा शब्द आहे सन, तर सनपासून सनलाईट, सनशाईन अशा प्रकारे आपण शब्द बनवू शकतो। त्यानंतर ॲड प्रिफिक्स किंवा सफिक्स दिलेला आहे, तर केअर, केअरपासून होईल केअरफुल, सेफचं आपण अनसेफ लिहू शकतो, काइंडचं काइंडनेस आणि इक्वलचं अनइक्वल अशा प्रकारे शब्द तयार होतील। नंतर प्रश्न चौथा सी बघा, आपल्याला इथं जोड्या लावायच्या मॅच द पेअर। कॉलम ए आणि कॉलम बी मधले आपल्याला जोड्या लावायच्या। तर कॉलम ए मध्ये पहिला आहे बघा डझंट, तर याचं काय होणार तर याचं होणार डू नॉट, म्हणजे पर्याय सी येणार। इट्सचं होणार इट इज, वॉन्टचं होणार विल नॉट आणि आय एमचं होणार आय एम। अशा प्रकारे आपण जोडे लावू शकतो। प्रश्न पाचवा दिलाय बघा आपल्याला, इथे एक पॅसेज दिला, ह्या पॅसेज वाचून आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत। मग प्रश्न पाचवा ए मध्ये बघा रिकामी जागा दिल्यात, मामा सेट हिम ऑन हर बुक, तर हे वाक्य ट्रू आहे की फाल्स आहे? तर बघा हे वाक्य फाल्स आहे। आपण जर इथं पॅराग्राफमध्ये बघितलं तर सेंटेन्समध्ये बॅकच्या ऐवजी काय दिलं आहे तर टेल दिलेला आहे। त्यानंतर दुसरं वाक्य दिलं आहे, तो काय दुसरं वाक्य तर पॅसेजनुसार दुसरं वाक्य ट्रू आहे। नंतर प्रश्न पाचवा बी, कंप्लीट द वेब। आपल्याला बघा एक इथं ट्री डायग्राम दिलेली आहे, ती कंप्लीट करावायची आहे। तर पॅंग्लिन होम वाज, तर यामध्ये बघा पहिले आपल्याला दिलं आहे अ संग होल, त्यानंतर आहे इन द अर्थ, नंतर 9 इंचेस वाईड। नंतर प्रश्न पाचवा सी, फाइंड आउट 2 ॲडवर्ब फ्रॉम द पॅसेज। तर आपल्याला 2 ॲडवर्ब पॅसेजमधले लिहायचे आहेत, तर आपण 2 ॲडवर्ब इथं लिहिले आहेत। नंतरचा आहे प्रश्न पाचवा डी, विच इज द युअर फेवराईट ॲनिमल अँड वाय। तुमचा आवडता प्राणी कोणता आहे आणि काऊन, ते आपल्याला थोडक्यात लिहायचे आहे। इथं आपले मत लिहायचे, तुम्ही कोणत्या प्राण्यावर लिहू शकता। आपण इथं लिहिलं आहे माय फेवराईट ॲनिमल इज द काऊ, माझा आवडता प्राणी कोणता तर गाय आहे। इट इज द जेंटल क्लेम अँड द हेल्पफुल, इट इज गिव्ह अ मिल्क विथ मेक्स अज हेल्दी अँड स्ट्रॉंग। अशा प्रकारे आपण थोडक्यात त्या प्राण्याविषयी माहिती लिहू शकतो। नंतरचा प्रश्न सहावा, इथं बघा तुम्हाला एक पोयम दिली आहे आणि त्यावर आधारित प्रश्न आहेत। प्रश्न ए मध्ये बघा कंप्लीट द सेंटेन्स, आपल्याला सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे। चिल्ड्रन्स आर, तर बघा चिल्ड्रन्स काय करून राहिलेले आहेत, तर पोयम मध्ये बघा चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल, अशा प्रकारे आपण ते सेंटेन्स कंप्लीट करू शकू। त्यानंतर स्प्रेड ओव्हर द अर्थ, तर का मॉर्निंग लाईट रिकामी जागेमध्ये येणार। त्यानंतर प्रश्न सहावा बी, राईट द इच ऑफ देम डज, तर बघा इथं पोएमवर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत। द स्काय, स्काय काय करून राहिलं, द सन काय करून राहिलं, याबद्दल आपल्याला पोएमवरून थोडक्यात लिहायचं आहे, तर आपण अशा प्रकारे इथं लिहिलेलं आहे। प्रश्न सहावा सी, लिस्ट ऑल वर्ब इन द एक्झॅक्ट दॅट हॅव द सब, तर बघा पोएममध्ये जे वर्ब आले त्यांना यस लावून आपल्याला इथं ते वर्ड लिहावायचे आहेत। तर आपण इथं एकूण 6 वर्ड लिहिलेले आहेत। प्रश्न सातवा रायटिंग स्किल, त्यानंतर बघा आपल्याला प्रश्न सातवा ए मध्ये स्टोरी रायटिंग लिहायची आहे। इथे स्टोरीचं टायटल पण दिलं आहे आणि बघा स्टोरी अ लिटल एंड पासून सुरुवात करायची आहे आणि ब्रॅकेटमध्ये काही जे पॉईंट दिले ते पॉईंट त्या स्टोरीमध्ये कव्हर व्हायला पाहिजे आणि त्या स्टोरीपासून आपल्याला का मोरल भेटते ते मोरल पण इथे लिहावायचे आहेत। तर आपण बघा इथे एक स्टोरी लिहिलेली आहे अँड, तर स्टोरीची सुरुवात आपल्याला बघा अ लिटिल अँट पासून सुरुवात करायची आहे। म्हणून अ लिटिल अँट लिव्ह टुगेदर विथ अदर अँट इन द स्मॉल होल,
अशा प्रकारे आपण अगदी सोप्या शब्दामध्ये स्टोरी लिहिण्याला सुरुवात केलेली आहे. ड्युरिंग समर दे वर्क हार्ड टू कॉल अँड स्टोर फूड फॉर विंटर. तर बघा, एक लहान मुंगी बाकीच्या मुंग्यांसोबत एका लहानच्या छिद्रामध्ये राहते. हिवाळ्याकरिता मुंग्या आपला खाद्य उन्हाळ्यामध्ये जमा करून ठेवत आहेत. तर बघा, अशा प्रकारे आपण तो ब्रॅकेटमध्ये पॉईंट दिला आहे, ते पॉईंट पकडून एक स्टोरी तयार केली आहे आणि त्या स्टोरीपासून आपल्याला काय मोरल मिळतो तो पण इथं आपण व्यवस्थित लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एक छोटीशी स्टोरी तयार करू शकता. नंतरचा प्रश्न आहे 8वा डायलॉग रायटिंग. आपल्याला बघा, इथे एक प्रसंग दिलेला आहे 2 भावांमध्ये आणि त्यांचं मग आपल्याला डायलॉग लिहायचा. मोहन लिव्ह इन पुणे. मोहन कुठे राहतो? पुण्यामध्ये राहतो. ही इन्व्हाइट हिज कझन रोहन. आणि तो आपल्या कझन रोहनला इन्व्हाइट करताय. रोहन लिव्ह इन महाबळेश्वर. रोहन महाबळेश्वरला राहतो. सो दे डिस्कस रोहन ट्रॅव्हल प्लॅन. आणि मोहन रोहनसोबत ट्रॅव्हल प्लॅन डिस्कस करतात. राईट द कन्व्हर्सेशन अबाउट पुणे दर्शन. आणि त्यांना पुणे दर्शनला जाण्याचा प्लॅन तयार करायचा. तर त्याबद्दल त्यांचं कन्व्हर्सेशन आपल्याला थोडक्यात लिहावयाचं आहे. तर आपण बघा, इथं अशा प्रकारे कन्व्हर्सेशन केलं आहे. मोहन, हॅलो रोहन, वेन विल यू कम टू पुणे. तर रोहन काय म्हणतो? आय विल कम नेक्स्ट वीक. मोहन म्हणतो ग्रेट, वी विल गो फॉर पुणे दर्शन. रोहन, ओके, वेअर विल वी गो. मोहन म्हणतो वी विल व्हिजिट सारसबाग, शनिवारवाडा आणि झू. रोहन म्हणतो व्हेरी नाईस, आय एम एक्सायटेड. तर अशा प्रकारे आपण थोडक्यामध्ये डायलॉग रायटिंग करू शकतो. नंतर बघा, 9वा प्रश्न आहे ॲप्लिकेशन फॉर लायब्ररी मेंबरशिप. लायब्ररी मेंबरशिप करता तुम्हाला एक ॲप्लिकेशन फॉर्म दिला आहे, तो ॲप्लिकेशन फॉर्म भरावायचा आहे. तर इथं दिलेले पॉईंट आहेत बघा, एकूण 8 पॉईंट दिलेले आहेत आणि खालती डिक्लेरेशन दिलेलं आहे. तर ते आपल्याला भरायचं आहे. नेम ऑफ द लायब्ररी. तुम्हाला ज्या लायब्ररीकरिता अर्ज करायचा तो नेम तुम्ही इथं लिहू शकता, कोणत्या एका लायब्ररीचा. त्यानंतर ज्या तारखेला तुम्ही अर्ज करताय ती तारीख तिथं टाकायची. मग पर्सनल डिटेलमध्ये स्वतःचे पूर्ण नाव, क्लास अँड सेक्शन, तुम्ही कोणत्या क्लासमध्ये आणि कोणत्या सेक्शनमध्ये आहात. त्यानंतर तुमचा रोल नंबर, तुमची डेट ऑफ बर्थ, तुमचा पूर्ण ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, पॅरेंट्स किंवा गार्जियन्सचं नेम आणि पॅरेंट्सचं कॉन्टॅक्ट नंबर आणि डिक्लेरेशनमध्ये तुमचं नाव आणि खालती स्टुडंट सिग्नेचर दिलेलं आहे, तिथे तुम्हाला तुमची सही करून घ्यायची आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ॲप्लिकेशन फॉर लायब्ररी मेंबरशिप करिता अशा प्रकारे तुम्ही तो ॲप्लिकेशन भरू शकता. नंतर बघा, 10वा क्वेश्चन आहे. 10व्या क्वेश्चनमध्ये बघा, एक केक शॉप आहे. तर या केक शॉपची आपल्याला जाहिरात करावायची आहे. तर ते कशा प्रकारे करणार? तर प्रश्नामध्ये काही पॉईंट दिले, ते पॉईंट पकडून आपल्याला मग एक जाहिरात लेखन करायचे आहे. त्यामध्ये बघा, आपल्याला केक शॉपचं नाव, त्याचं टेस्ट कसं आहे, डिस्क्रिप्शन द्यायचं आहे, आपला ॲड्रेस द्यायचा आहे, त्याचे छान पिक्चर आणि स्पेशल ऑफर या संदर्भात आपल्याला थोडक्यात ती जाहिरात करायची आहे. तर मग ते कशा प्रकारे करणार? तर आपण बघा, इथं आपल्या केक शॉपचं नाव दिलं आहे स्वीट बाईट केक शॉप आणि त्यानंतर त्याचे वेगवेगळे टाईपचे तिथे केक आहे. चॉकलेट केक, स्ट्रॉबेरी केक, रेड केक, अशा प्रकारे आपण ते लिहू शकतो. त्यानंतर स्पेशल ऑफर काय राहील? तर तुम्ही बाय 1 गेट 1 फ्री आणि बघा बर्थडे आहे तर त्याच्यावर आपण 10% डिस्काउंट देऊ शकतो. मग विजिट म्हणजे आपण ॲड्रेसमध्ये दिला आहे, आपला ॲड्रेस तिथं लिहू शकतो. त्यानंतर बघा, प्रश्न 11वा शेवटचा प्रश्न आहे. आपल्या इथं बघा, ट्रान्सलेशनचा हा प्रश्न आहे. इंग्लिशमध्ये जे काही वाक्य दिलं आहे ते तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे आहेत. पहिला वाक्य आहे व्हॉट इज युअर ड्रीम, म्हणजे याचं मराठीमध्ये काय होणार? तर तुमचे स्वप्न काय आहे. दुसरा प्रश्न आहे नो पेन नो गेन, मराठीमध्ये होणार कष्ट नाही तर यश नाही. आणि तिसरा प्रश्न आहे सचिन तेंडुलकर इज क्रिकेटर, तर सचिन तेंडुलकर हा क्रिकेटपटू आहे. आणि चौथा प्रश्न आहे द सन राईज इन द ईस्ट, सूर्य पूर्वेकडे उगवतो. अगदी सोपे प्रश्न दिलेले आहेत इंग्लिशमध्ये, आपण त्यांना मराठीमध्ये ट्रान्सलेट करू शकतो. तर अशा प्रकारे बघा, आपण बेसलाईन टेस्ट सत्र 2025-26चं वर्ग 8वी इंग्लिशचा पेपर सोडवलेला आहे. तर प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला काय प्रश्न जर समजले असतील तसे कमेंट करून जरूर विचारा. आणि बघा, हा व्हिडिओ आवडला असला व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या वर्गमित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि अशी नवनवीन व्हिडिओ करता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.